इंद्रायणी भाताचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मावळात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते। मात्र या भात शेतीवरती आता वेगळ्या प्रकारचा एक रोग आलेला आपल्याला दिसत आहे। हे जे रोग आहे हा करपा रोग म्हणून ओळखला जातो। या करपा रोगामुळे सर्व जे भात आहे तो सर्व संपून गेला जातो। कुठल्याही पद्धतीचं जे पीक आहे ते शेतकऱ्याच्या हाताखाली येत नाही। त्याच्यामुळे आता हे जे शेतकरी आहे चिंताग्रस्त झालेले आहे। इथल्या कृषी अधिकारी असेल किंवा इथल्या बऱ्याचशा लोकांना त्यांनी विनंती केली आहे की तुम्ही या आमच्या इथे इथल्या याची सर्वे करा, मात्र अजून कृषी अधिकाऱ्यांनी याच्याकडे पाठ फिरवलेली आहे। हातातोंडाशी आलेला हा घास जो आहे तो वर्षभर कसा चालवायचा, वर्षभर हे जे भात आहे ते आपण कसं वापरायचं, हा मोठा प्रश्न इथे या शेतकऱ्यांच्या हाती आलेला आहे। सर्व मजुरी जी आहे ती लागली जाते, त्याच्यानंतर याची खुरपणी वगैरे केली जाते, मात्र आता हाताशी तोंडाशी आलेला भात हा जो हा करपा रोगाने जर हिरावून नेला तर पुढे खायचं काय, हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांच्या पुढे राहिलेला आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।